देऊ सोडून हा गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. मित्रांनो, आज नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे बघा मित्रांनो, ही वावडी बनवली. आता हिला वर ओढूया. हे बघा मित्रांनो, आता फक्त वार यायला पाहिजे. वारच नाही. वार आले की ही वर जाईल. आता वार आले मित्रांनो, बघूया हिला वर ओढून उडती का. वार थोडे कमीच आहे. हा वार वर उडेल की गेलं. पळ गेली 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 गेली. बस थांब थांब. वारं जरा कमी, वारं कमी झाली की पुन्हा खाली यायला बसली. इकडे जरा अलीकडे या. लगेच खाली ती वारं कमी झालं की. थांब थांब, सोड सोड. हे बघा मित्रांनो, आली वावडी खाली. हिला वर काय दम निघा ना. नका ओढू, थांब सोड. ओढून काय होत असतं, पुढवर पळजी. हे बघा मित्रांनो कशी वाजते. मित्रांनो, वार कमी असल्यामुळे वावडी खाली उतारली. हे बघा मित्रांनो, वावडी लोकांच्या वावरात उतारली. मालक आला तर वावडी ठेवून घ्यायचं, द्यायचा नाही माघारी. वार रोज येत असतं पण आज काय लय येईनाच. आता वार आले मित्रांनो, बघूया वर जाते का. हे बघा मित्रांनो, आता वर गेली वावडी, पण वारं कमी झाले की परत खाली येते. वावडी पतंग पशी गेली. पतंगची वावडीची गुतागुत नाही हो. आली खाली वावडी. वावडी काय वर जाईना झाली. खाली यायला लागलं की पळावं लागतंय. बहुतेक आज वावडी कामच काढीन काय नो. पळतच का वर काय नो, पळा पळा. हिला लायलंग लावला. हिला लायलंगच्या जागेवर दोरा लावावा लागेल, तवा जमल. उतरली खाली. खाली लय जडून उतरती, वरच तेवढी जडून जात नाही. हे बघा मित्रांनो, वावडी कशी गोल मिळायला लागली. आता वार लय आले जोरात. अरे बापरे. आली खाली परत गोल निघत निघत. मित्रांनो, वावडीला शिपूट कमी पडले. आता अवधूत शिपूट लावितोय. बघा शिपूट लावल्यावर जाते का. गेली वर, गेली वर. आज नको ओलच बिंगायचे डोक्यात, काय काय घ्यायचे. ही गोलच कवर बिंगाती काय नाही. शिपूट लय लावले. आता घरची दावे संपली. सगळे ह्याला शिपूट लावण्यातच गुतले दावे. मित्रांनो, वावडी वर गेली आणि आता पाऊस आलाय. आता भिजन पावसात आणि भिजली की फाटन. मित्रांनो, पाऊस चालू झाला आणि वावडी बी खाली उतरली. वावडी बी सगळी भिजली. हे बघा.
मित्रांनो, आता ही वावडी घेऊन मी घरी चाललोय. दोघं आता पाऊस गेल्यावर उडू. आता सध्या पाऊस चालू आहे. मित्रांनो, पाऊस आला म्हणून वावडी दिली घरात ठेवून गुंडळून. पावसात भिजली बी सगळी वावडी. आता पतंग उडूया. हे बघा मित्रांनो, पतंग किती वर गेलाय. देऊ का दर्शन का? हा दिला. काय त्या पतंगला बिंडूळच वाढा ना. मित्रांनो, आता पतंगचं शिपट काढू. बिना शेपटीचा पतंग उडू. दोघांवर जातोय का? हे बघा मित्रांनो, हे जी आता शेपटी काढली, ह्याला बिना शेपटीचाच उडूया. मित्रांनो, आता ह्याला बिना शिफ्टीच उडूया. मित्रांनो, आता ह्याला बिना शिफ्टीच उडूया. बघूयावर जातोय का? नाही, बिना शिफ्टीचं काही वर जाईनच. खाली तोंड करतोय ते होतं. मित्रांनो, बिना शिफ्टीचं काय पतंग वर नाही जात. त्याला शिफ्टी लावूनच वर लावला. देऊ सोडून. हा गेला पतंग, गेला पतंग गेला. अरे पण आता माझ्याच नाही परत सोडून द्या म्हणून. मित्रांनो, पतंग आणायला जावं लागेल. अवधूत सारखाच माझ्या सोडून द्या. बराच लांब गेला पतंग. पतंग मकामध्ये येऊन पडलाय. हा पतंग बघा मित्रांनो, इथे येऊन पडलाय. मित्रांनो, मी जोडीदाराचा पतंग उडाय आलोय. तुम्हाला जोडीदाराचा पतंग दाखवतो. हे बघा पतंग. ह्याचं शिपूट गेलं कुठेतरी निघून. शाबाश, गेला वर गेला. मित्रांनो, शिपूट आणले. लाव लवकर लाव. आता थोड्या वेळाने अंधार पडून आता का वर जायचं हो पतंग जात असतो. वार आलं निवडून दे. तेव्हा बी नकोच म्हणतोय वर जायला. थांब, वार येऊ दे. तो राहिलेला फाडीची बहुतेक काय नो. बहुतेक वार नाही यायचा आज. वार का येते काय माहिती. मित्रांनो, वारच आहे ना. वार आली की पतंग वर जाईल. आला दिसून नाही. पतंग म्हणतोय वारच नाही मला जबरदस्तीने का आवडीता. ती काय तो आला खाली का कटाळा होय. हे बघा मित्रांनो, संध्याकाळच्या टायमाला कसं मस्त वातावरण दिसतंय. हे बघा. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.